यंदाच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला अव्वल क्रमांक मिळाला आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाची यंदाची संकल्पना गणेशोत्सवावर होती आणि हा चित्ररथ सर्वोत्कृष्ट ठरला आहे. हा चित्ररथ साकारण्यासाठी नागपूरच्या ग्रे प्रोडक्शनच्या कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतली. नागपूरकरांसाठी नक्कीच ही अभिमानाची बाब असून ग्रे प्रोडक्शनच्या कलाकारांपैकी एक असलेले तुषार प्रधान यांच्याशी खास संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधीनं. दिल्लीच्या कर्तव्य पथावर महाराष्ट्राचं चित्ररथ सादर करणं, त्यामागची मेहनत, त्यामागचा अनुभव सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत तुषार प्रधान सर. तर सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे, नागपूर ते दिल्लीचा प्रवास आपण कसा गाठला? आपल्या सांस्कृतिक कार्यविभागाचे सचिव तथा डिरेक्टर विभीषण चौरे सर यांच्या सहकार्याने माझा आणि आमच्या मानच्या टीमचा नागपूर ते दिल्ली हा प्रवास सहज झाला. सांस्कृतिक कार्यविभाग यासाठी काही या क्षेत्रातील कला क्षेत्रातील डिझाईन क्षेत्रातील कलाकार मंडळी, कला प्रोफेसर, इव्हन करंट आर्ट डिरेक्टर्स यांच्याकडनं चित्र आणि डिझाईन्स मागवतात आणि त्या विषयाची निवड करून ते रक्षा मंत्रालयात ज्या मीटिंग होतात, बैठकी होतात, त्यासाठी पाठवणी करतात. तर त्या माध्यमातून आपलं डिझाईन सिलेक्ट झालं या विषयावरचं. आपली जी यंदाची थीम होती, केंद्र शासनाने आपल्या विभागाला 2 थीम दिल्या होत्या. त्यात 150वे वंदे मातरम आणि आत्मनिर्भर भारत. त्यातील आत्मनिर्भर भारत या थीमच्या अंडरमध्ये आपण गणेशोत्सव हा मांडला. त्याचं कारण असं होतं की गेल्या 2025ला गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्राने जवळपास 60 ते 70 हजार कोटींचा टर्नओव्हर केला आणि आत्मनिर्भरतेचं एक मोठं उदाहरण म्हणलं. म्हणून आपण या थीमसाठी या विषयाला आपण प्राधान्य दिलं. दिल्लीच्या कर्तव्य पथावर एक कलाकार म्हणून आपला काय अनुभव होता? आनंद. कारण देशभरातील विविध राज्यातील विविध मंत्रालयातील मंडळी तिथे होते. वेगवेगळ्या प्रांतातील विविध भाषेतील कलाकार जेव्हा एकजुटीने येऊन काम करतात, तो आनंद काहीतरी द्विगुणित असतो. म्हणजे एकट्याने एखादी कलाकृती करणं, त्याच ती स्पर्धा सामूहिकतेत आणि सर्वसामान्यांच्या सगळ्या लोकांसमोर असणं. म्हणजे राष्ट्रीय रंगशाला कॅम्प दिल्ली इथे सर्व राज्याची कलाकार मंडळी एवं फॅब्रिकेटर्स तिथे उपस्थित असतात आणि प्रत्येकजण आपापला चित्ररथ उभारत असतात. त्यातून आपल्यालाही बरंचसं काही शिकायला मिळतात की विविध संस्कृतीतली कला पद्धती ज्या आहेत त्या कशा पद्धतीने काम करतात. तर आणि एक चॅलेंज पण हे होतं की एकदा गुगलला एक बातमी होती की यंदाचा जो कर्तव्य पदावरती मिनिस्ट्री पण असतात, तर मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग ची मंत्रालय आहे, तर त्याच्या चित्ररथ बांधणीचं काम प्रसिद्ध फिल्ममेकर संजय लीला बन्सल यांनी ते हातात घेतलं होतं. तर एक आनंद पण होतं की त्या कॉम्पिटिशनमध्ये जर लेजंड्स येत आहेत तर आपल्यालाही त्यात जोमाने काम करता येईल. तर असा तो एक स्पर्धात्मक पण ती हेल्दी स्पर्धा होती की ज्यातनं आपण शिकत पण होतो आणि आपलं प्रोग्रेस पण त्यात होत होता. थँक्यू सर, आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मी एकता भेलोंडा, कॅमेरामॅन विलास खडसेसोबत UCN न्यूज नागपूर.